नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 ज्याच्यामध्ये तलाठी भरतीसुद्धा आलेली आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण मागील 3 वर्षांचा पूर्व परीक्षेचा कट ऑफ ट्रेंड घेऊन आलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 2023मध्ये एकूण किती पदे होती, तसेच किती विद्यार्थी प्रीला क्वालिफाय झाले आणि प्रीचा कट ऑफ काय होता हे आपण बघणार आहोत. तसेच 2024मध्ये एकूण किती पदे होती, तसेच प्रीला किती क्वालिफाय झाले आणि कट ऑफ काय लागला हे आपण बघणार आहोत. तसेच 2025च्या बाबतीतही आपण एकूण किती पदे होती, प्रीला किती क्वालिफाय झाले आणि एकंदरीत कट ऑफ काय लागला हे सर्व ट्रेंड आपण या तिन्ही वर्षाचे बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. हा कट ऑफ ट्रेंड बघण्याआधी टेक्स्टबुक तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे स्प्लॅश सेल. हा स्प्लॅश सेल 29 ते 31 जुलैपर्यंत असेल. या स्प्लॅश सेलमध्ये तुम्हाला आता टेक्स्टबुकचा इयरली पास 399 रुपयामध्ये मिळेल. ही एक लोएस्ट प्राईस आहे. याच्या आधी टेक्स्टबुकचा पास हा 650-750मध्ये असायचा. सो एकंदरीत तुम्हाला आता ही लोएस्ट प्राईसमध्ये मिळणार आहे 399मध्ये. आणि ही जी प्राईस आहे ती आज रात्री 12 ते 1मध्येच राहील. 1 नंतर हा इयरली पास तुमच्यासाठी 449ला होईल. तसेच जे पहिल्यांदा हे पास घेत आहेत त्यांनी जर आपला MPSW हा कुपन कोड लावला तर त्यांना एक्स्ट्रा 12% ऑफ मिळेल. म्हणजेच 29 जुलै आज रात्री 12 ते 1मध्ये जर हा कुपन कोड लावला तर तुम्हाला हा पास 351मध्ये मिळेल आणि 1 नंतर जर तुम्ही हा पास घेतला तर तुम्हाला तो 395मध्ये मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही ह्या ऑफरची नक्की इथं फायदा करून घ्या. सर्वप्रथम आपण 2023चा कट ऑफ ट्रेंड बघूया. 2023मध्ये एकूण 7,481 पदे होती आणि यावर्षी विविध कट ऑफ लागायचे, पण आपल्याला सर्वात महत्त्वाचा कट ऑफ म्हणजे हा क्लर्कचा आहे. कारण की यावर्षी क्लर्कच्या एकंदरीत या 7,000 क्लर्कच्या पोस्ट होत्या. त्याच्यामुळे आपण इथं क्लर्कचा कट ऑफ बघणार आहोत. आणि एकूण जे विद्यार्थी क्लर्कच्या मेन्ससाठी क्वालिफाय झाले होते ते होते 95,547. सो हे लक्षात ठेवा. आणि यावर्षीचा कट ऑफ आहे तो 7,000+ इथं पोस्ट असल्यामुळे हा कट ऑफ खूप कमी लागलेला आहे. ओपन जनरलचा कट ऑफ बघितलं तर तो 19 लागलेला आहे आणि ओपन फिमेलचा कट ऑफ 18 लागलेला आहे. सो हे लक्षात ठेवा 2023चा हा कट ऑफ आहे. तसेच विविध कॅटेगरीचा तुम्ही कट ऑफ इथं बघू शकता. SC जनरलचा कट ऑफसुद्धा 19च लागलेला आहे आणि SC फिमेलचाही 18 लागलेला आहे. ST जनरलचा कट ऑफ 18 लागलेला आहे आणि ST फिमेलचा कट ऑफ हा 13.75 इथं लागलेला आहे. तसेच DTAचा तुम्ही इथं कट ऑफ बघू शकता. जनरल आणि फिमेलचा ओपन एवढाच लागलेला आहे 19 आणि 18. NTBचा सुद्धा जनरलचा 19, फिमेलचा 18 लागलेला आहे. SBCचा सुद्धा जनरलचा इथं कट ऑफ कमी लागलेला आहे. SBCचा तो जनरलचा 14.5 लागलेला आहे आणि फिमेलचाही 14.5 इथं लागलेला आहे. तसेच NTCचा सुद्धा ओपन एवढाच आहे. जनरलचा 18 आणि NTC फिमेलचा जनरलचा 19 आणि NTC फिमेलचा 18 लागलेला आहे. NTD जनरलचा कट ऑफ 19 आणि NTD फिमेलचा 18 लागलेला आहे आणि OBC जनरलचा 19 आणि OBC फिमेलचा 18 कट ऑफ लागलेला आहे. EWSचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा ओपन एवढाच लागलेला आहे. जनरल EWSचा 19 आणि EWS फिमेलचा 18 लागलेला आहे. तसेच दिव्यांग आणि ऑर्फन कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. सो एकंदरीत हा 2023चा कट ऑफ आहे जो ओपन जनरलचा 19 आहे. सो एकंदरीत हे लक्षात ठेवा 7,000+ जागा असल्यामुळे हा कट ऑफ इतका कमी लागलेला आहे, तो 19 लागलेला आहे. आणि या 7,000 पोस्टसाठी सुद्धा 95,000+ विद्यार्थी घेण्यात आलेले आहेत. सो एकंदरीत हे 2023चे ॲनालिसिस आहे. आणि यावर्षी 5,707 पोस्ट आहेत सध्या तरी, ते अजून वाढण्याची शक्यता आहे. सो त्या अनुषंगाने हे ॲनालिसिस इथं महत्त्वाचं आहे 2023चं. 2024मध्ये एकूण जे पदे होते ती होती 1,616 आणि जे विद्यार्थी प्री क्वालिफाय झाले त्यांचा जो इथं आकडा आहे तो आहे 26,740 विद्यार्थी हे प्री क्वालिफाय झालेले आहेत. आणि 2024चा जो कट ऑफ आहे तो ओपन जनरलचा 48.25 लागलेला आहे आणि ओपन फिमेलचा 45.25 लागलेला आहे. SC कॅटेगरीचा कट ऑफसुद्धा जो आहे तो 48.25 लागलेला आहे आणि SC फिमेलचा कट ऑफ हा 44.75 लागलेला आहे. ST कॅटेगरीचा कट ऑफ हा जनरलचा 39 लागलेला आहे आणि फिमेल ST कॅटेगरीचा तो 35 लागलेला आहे. तसेच DTAचा जर आपण कट ऑफ बघितला तो जनरलचा 48.25 लागलेला आहे आणि DTA फिमेलचा 44.25. NTB जनरलचा कट ऑफसुद्धा 48.25 आणि NTB फिमेलचा कट ऑफ हा 45.25 लागलेला आहे.
SBCचा कट ऑफ हा सुद्धा जनरलचा 48.25 आणि फिमेलचा 45.25 लागलेला आहे. NTCचा जनरलचा कट ऑफ हा 48.25 लागलेला आहे आणि NTC फिमेलचा कट ऑफ 45.25 लागलेला आहे. तसेच आपण बाकीच्या कॅटेगरीचा इथं जर कट ऑफ बघितलं तर NTD जनरलचा कट ऑफ 48.25, OBC जनरलचा कट ऑफ 48.25, EWS जनरलचा कट ऑफ हा इथं कमी लागलेला आहे 38.75 लागलेला आहे आणि SEBC जनरलचा कट ऑफ 48.25 लागलेला आहे. तसेच बाकी फिमेल आणि दिव्यांग कॅटेगरीचे कट ऑफ तुम्ही इथं बघू शकता. सो 2024मध्ये बघितलं तर आपण 1616 पदे होती, त्याच्यामध्ये एकंदरीत 26,000 प्लस विद्यार्थी घेण्यात आलेले आहेत आणि जो कट ऑफ आहे तो 48.25 आहे. सो हे एकंदरीत 2024चं ॲनालिसिस आहे. 2025मध्ये जे एकूण पदे होती ती होती 1884 आणि जे विद्यार्थी प्री क्वालिफाय झालेत ते आहेत 31,236 विद्यार्थी हे प्री क्वालिफाय झालेले आहेत. तसेच जो 2025चा कट ऑफ आहे तो ओपन जनरलचा 50.25 लागलेला आहे आणि ओपन फिमेलचा कट ऑफ हा 47.5 लागलेला आहे. या 2025चा पेपर बऱ्यापैकी इथं इझी कॅटेगरी 2 होता, इझी टू मॉडरेट, त्याच्यामुळे हा कट ऑफ 50कडे गेलेला आहे. तसेच SC जनरलचा कट ऑफ हा 50.25 आणि SC फिमेलचा 47.5 एवढा कट ऑफ लागलेला आहे. ST कॅटेगरीचा जनरलचा कट ऑफ हा 42 लागलेला आहे आणि ST फिमेलचा 37.5 लागलेला आहे. तसेच DTA जनरलचा आपण जर कट ऑफ बघितला तो सुद्धा 50.25, NTB जनरलचा कट ऑफ सुद्धा 50.25, SBCचा जो जनरलचा कट ऑफ आहे तो 46.50 लागलेला आहे. तसेच फिमेल कॅटेगरीचे तुम्ही इथं कट ऑफ बघून घेऊ शकता. तसेच NTC जनरलचा कट ऑफ सुद्धा 50.25 लागलेला आहे. NTD जनरलचा कट ऑफ सुद्धा 50.25 लागलेला आहे आणि OBC जनरलचा कट ऑफ सुद्धा 50.25 लागलेला आहे. तसेच ज्या सब कॅटेगरीज आहेत फिमेल स्पोर्ट्स यांचे तुम्ही इथं कट ऑफ बघू शकता आणि EWS जनरलचा कट ऑफ मात्र इथं कमी लागलेला आहे, तो 35.50 लागलेला आहे. हा ओपनपेक्षा खूप कमी आहे. त्याच्यानंतर EWS फिमेलचा कट ऑफ हा 28 लागलेला आहे. तसेच बाकी सब कॅटेगरीचं तुम्ही इथं कट ऑफ बघू शकता. SCBC जनरलचा कट ऑफ हा 50.25 लागलेला आहे आणि फिमेलचा 47.5 लागलेला आहे. तसेच दिव्यांग आणि ऑर्फन कॅटेगरीचे कट ऑफ तुम्ही इथं बघू शकता. सो एकंदरीत 2025मध्ये 1884 इथं पोस्ट होत्या, त्याच्यामध्ये 31,000 प्लस विद्यार्थी इथं घेण्यात आले आणि जो ओपन जनरलचा कट ऑफ होता तो 50.25 होता. सो एकंदरीत हा 2025चं ॲनालिसिस आहे. सो एकंदरीत हे 3 वर्षाचं मी तुम्हाला इथं ॲनालिसिस दिलेलं आहे, यांचे कट ऑफ दिलेले आहेत आणि एकूण पोस्ट नुसार हा कट ऑफ किती लागतो हे सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे. आपण जर बघितलं तर 2023मध्ये खूप जास्त पोस्ट होत्या आणि तेव्हा 19 कट ऑफ लागलेला होता आणि 24-25पेक्षा 26मध्येही आता सध्याच्या घडीला 5,707 पोस्ट आहेत. म्हणजे या 24 आणि 25पेक्षा जास्त आहेत आणि 23पेक्षा 2,000 कमी आहेत, पण हे अजून वाढू शकतात. सो एकंदरीत आपण बघू शकता की कट ऑफ कशा प्रकारे इथं लागू शकतो. तसेच कट ऑफ पोस्ट प्लस पेपर कसा येतो, इझी, मॉडरेट किंवा डिफिकल्ट येतो, या 2 फॅक्टरवर इथं महत्त्वाचा आहे. पण पोस्ट जास्त असल्यामुळे कट ऑफ हा जास्त लागणार नाही, हे मात्र इथं निश्चित आहे. सर्वांना या परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.